पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ऐका ना, मला का पकडले तुम्ही? मला काय कळत नाही. 9:30 वाजले, मला कार्यक्रम सुरू करायचा असं बांधून ठेवलं तर काय करू? एवढी वर्ष आम्ही प्रेक्षक बांधून ठेवले, पण पहिल्यांदा मला कोणीतरी बांधून ठेवले. प्लीज प्लीज मला सोडा. कोण आहे? कोण आहेत तुमचे मेन? त्यांच्याशी मी बोलतो. कोण आहेत मेन? उचला रे, उचला याला. ऐका ना, उचला. ऐका 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 माझं काय चुकलं ते मला तुम्ही सांगा. तुम्हाला काय पाहिजे ते देतो, पण मला सोडा प्लीज. आम्हाला जंगलात बाई पाहिजे. आमची लय गैरसोय होते नाच बघण्याची. बाई पाहिजे? पण ती मी कशी देऊ शकतो? माझा काय संबंध साहेब? बाई कुठून देऊ? बाई तुमच्या कार्यक्रमातली पाहिजे आम्हाला. कार्यक्रमातली बाई नाचायला पाहिजे? ऐका ना, माझ्या कार्यक्रमात ना एकच बाई आहे, श्रेया बुगडे नावाची. तिला अजिबात नाचता येत नाही. सगळं मूड जाईल तुमचं. माहिती आहे, आम्ही श्रेया बुगडे नाही, ती श्रेया बिगडे. तुम्ही बोलला ते बरं झालं. आपण बोलू नाही शकत नाही. कसं आहे ना साहेब, आमच्याकडे कुणीच बाई नाही. तुमचा रस्ता चुकलेला आहे. मग चला मग इथं काय थांब. या का कमांडर मैं है का कौन है? काय माहित तुम्ही आहे. मैं है या का कमांडर. हमको मालूम है तुम्हारे इधर इधर एक बाई इथं आम्ही पाहिली नाचताना. नाचताना बघितले आम्ही. बाई आहे? हो, तिचा डान्स पाहिला आम्ही. कशी दिसायला? लय सुंदर आहे. मैं बोलेगा ना लय सुंदर है, क्या तू बोलेगा उसको? लय सुंदर है. मला वाटली कशी आहे दिसायला? आयटम नंबर 1. हो गाव आमच्याकडे आम्हाला माहित नाही. कोण आहे? फोटो तरी बघ. ऐका ना, तुमच्या गोळ्यांनी भोका पडतात पावसाळ्यात, प्रॉब्लेम होईल. नाही ही पाहिजे तुम्हाला? हीच पाहिजे. ही सरदार आवडली तुम्हाला? मग ऐका ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुळात ही सुंदर नाहीये, आणि दुसरी गोष्ट ही बाईच नाही. काय? ही बाई नाही? नाही. मग कशाला हेलना असताना दाखवता? आमचा किती प्रॉब्लेम होतो. म्हणजे नाच बघायचा. कशाला पुरुषांना बायका करता? आमच्यावर कशाला जबरदस्ती करता? कशाला करता? ठोका त्याला. मेरे को मत ठोको. बापरे, माझं आता काही खरं नाही. प्रेक्षक मला वाचवा. अरे कुणी आहे का? या आबलेला, या साबलेला कुणीतरी वाचवा. कुणी आहे का? नाहीये. सयाजी कोण आहे? सोड त्याला. हिरो इज कमिंग. तू नागराज मध्ये पडू नको सांगतोय तुला. बायला मध्ये आणू, तुझ्या माझ्यातलं राड आहे. आपण दोघं बघून घेऊ. तू नको मध्ये पडूस. नाही अहो, मला काय पण करायला होतं ते मगापासून. एवढा चांगला कार्यक्रम आहे. मला काय पण, मी कॉमेडी माणूस, मला कॉमेडी करू द्या ना. त्याला सोड. नाही चल, गाणं म्हण. गाणं म्हण. हे बघा अशी रॅगिंग येतात. ऐका ना, ऐका ना, एक तर मला गाणं येत नाही. आलं तर माझी चाल बिघडती. बिघडू दे. चालच बिघडवायची. कोणाची? 7 तारखेला ह्याची चाल बिघड. चाल बिघडायची तर माझ्या जंगलात ये. तिथं दाखवतो कशी चाल असते. 7 तारखेला होऊन जाऊ दे समोरासमोर राडा, अंधोर, अंधोरला आणि धमाका. धमाल 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 धमाल. जोरदार टाळ्या सयाजी शिंदे सरांसाठी झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या नागराज मंजुळे सरांसाठी आणि सगळ्या टीमसाठी झाल्या पाहिजे. कमाल 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 सुरुवात भागाची. आणि मी तर खरंच घाबरलो होतो, कारण ही सगळी गँग येऊन मला किडनॅप करणार होती. पण ऐन वेळेला नागराज सर आले
आणि तुमच्या तुमच्या डिरेक्शन खाली येस मी डिरेक्ट केला आज नागराज सरांना, सयाजी सरांना पण डिरेक्ट करायचा मला एक मौका मिळाला. मला खूप मजा आली. जोरदार टाळ्या नव्या कोऱ्या सिनेमासाठी. झी स्टुडिओचा नवा सिनेमा घर बंदूक बिर्याणी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चित्रपटाच्या बाकी सगळ्या टीमचं. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. मजा येणार आहे. 9:30ची वेळ आहे. भूक लागलेली आहे तेव्हा आता बिर्याणी खायची वेळ झालेली आहे. सुरुवात करूयात आजच्या भागाला. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्या तुकडटवाडीतून ज्याचं नाव आहे एथर सहप्रसूत. चला हवा येऊ द्या. वा वा. मला तर भीतीच वाटली होती खरं तर जेव्हा ही सगळी गँग मला किडनॅप करायला मगाशी आली, पण नशीब लवकर पोलीस धावून आले, नाही तर माझी वाट लागली असती. खरंच माझी वाट लागली असते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत घर बंदूक बिर्याणी सिनेमाच्या सगळ्या टीमसाठी. वा. आणि समोर चित्रपटाची सगळी टीम बसलेली आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा. मजा येणार आहे आज, मजा येणार आहे. आणि जेव्हापासून ट्रेलर आलाय ना इतकी उत्सुकता लागलेली आहे. जे बिर्याणी खात नाही ते पण बिर्याणी मागवायला लागेल. मजा येणार आहे. खरं तर काहीतरी वेगळं बघायला मिळतंय. खूप वर्षांनी काहीतरी वेगळं येतंय मराठीमध्ये आणि त्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. नागराज मंजुळे सरांकडे येऊयात. चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक सुद्धा आपण आहात आणि यामध्ये एक खतरनाक इन्स्पेक्टरचा रोल तुम्ही करताना आम्हाला दिसताय. काय सांगाल? मला मजा आली काम करताना. पहिल्यांदा माझ्या फिल्ममध्ये मी छोटं छोटं काम करत होतो. फिल्म हेमंतने जेव्हा मला ऐकवली तेव्हा त्याची इच्छा होती की मी त्यात काम करावं. कन्सेप्ट लय भारी होती, पण मला काहीतरी त्यात कमी वाटत होतं. मग आम्ही लिहायला घेतली. मग हेमंत म्हटलं की आपण मिळून लिहू. आणि आम्ही मला वाटतं 1 वर्ष 1.5 वर्ष लिहिलं. मग मला वाटलं की मी जो डिरेक्टर मुळात आपला नाही का काम डिरेक्टर असल्यामुळे मला वाटलं की हा रोल मी करण्यापेक्षा सयादादानं केल्यावर भारी होईल. आणि मग सयादादाला विचारलं, सयादादानं हो म्हटला. आणि मी जी भूमिका करतोय ह्या फिल्ममध्ये ना अशी काय म्हणतात इम्प्रोवाईज खूप झाली आहे. त्यात जागा खूप होत्या. हेमंत आणि माझ्यात तर बऱ्याच असं व्हायचं की नाही की ते एकदा असते ना की काही लोकांना नाचायला एकतर वाढायचं नाही, ते नको नको म्हणतात लाज त्यांना हात वाढायला नाही रे. आणि त्यांनी एकदा ओढलं ती इतकी जोरात नसतात की बाकी बाहेर पडून जाईल. तर माझी अवस्था तशी झाली. एकदा ते नको नको म्हणलं लाज होतो आणि आत आल्यावर मी धुडगूस घातला परत सगळ्याच अंगाला आणि ॲज अ ॲक्टर पण. आणि मला वाटत नव्हतं मी असलं काही काम करेल नाही का. तर ते मला लय एम्ब्रेस होत होतं दाढी काढायला इन्स्पेक्टर आणि जरा जे काही स्टाईलाइज व्हायला. पण सगळ्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं की बाहेर दिसतोय, चांगलं दिसतोय, तू नको काळजी करू. मी दाढी काढल्यावर तर 2 दिवस मला वाटायचं की सगळं गणित चुकलं ह्या पिक्चरचं, राडा होणार आहे असं मला वाटायचं. पण फायनली केलं आणि आता बरं वाटतं सगळ्यालाच. तर मलाही बरं वाटायला लागले. डॅशिंग इन्स्पेक्टर दिसताय तुम्ही आम्हाला. आणि मागे तुम्ही बऱ्याच वेळी हे म्हणालाय की बच्चन साहेबांचे तुम्ही प्रचंड फॅन आहात. झुंडमध्ये तुम्ही कामही केलं. जंजीर डोक्यात होता का त्यावेळेला? आले हे आठवलं नाही खरं जंजीर. जंजीर बघितलेला आहे. आणि खरं तर जंजीरपेक्षा जे माझे मित्र आहेत ना, म्हणजे मी सुद्धा पोलीस भरती झालेलो होतो. 13 दिवसाचा मी पण पोलीस आहेच. काय सांगता? होय होय. आम्हाला नाही माहिती. होय का? 13 दिवस नोकरी केली मी. 10वीतून पास झालो तेव्हा मी आणि राम तिथं जो बसलाय पोलीस तो आम्ही दोघं बरोबर भरती झालतो. आणि मी 13 दिवसात नोकरी सोडली. अच्छा. आणि मग परत काय कुठं नाही करत परत इथपर्यंत आलो. लकीली फिल्म मेकिंगमध्ये आलो, मला वाटलं नव्हतं. आणि मग माझे जे मित्र आहेत बाकीचे बरेच PI आहेत सगळे आता पोलीस खात्यात माझ्या गावचे पण खूप लोक आहेत. तर त्यांचं जास्त डोक्यात होतं काय कसं असतो एक नॉर्मल पोलीस कसा वागतो. फायनली मग ते रोलला जे हवा होतं ते करून टाकलं. वा 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 वा. तर आता गप्पांमध्ये वेळ झालेली आहे थोडा वेळ थांबण्याची, कारण आता इकडे निर्माण होणार आहे एक सिनेमा. अरे माणसं इकडे येतात त्यांना वाटतं आम्ही सिनेमा खूप लपवून ठेवलाय जगापासून, आम्ही एवढंच सांगणार. चुकून कुणी बोललं तर माणूस म्हणतो प्लीज साबळे एवढं एडिटमध्ये काढ. मागच्या वेळेला तर असं झालं, एक सिनेमा आला होता, मी आता नाव नाही सांगत, हिरोनी पाऊण सिनेमा सांगितला
हिरोईननी उरलेला सांगितला, विलननी एंड सांगितला, दिग्दर्शक म्हणाले आता मी गाणी म्हणतो, सिनेमा झालाय. करेक्ट. तर त्यांनी विनंती केली की हे काही ठेवू नका, ह्यांनी अख्खा सिनेमा सांगितलाय. पण आज तुम्हाला धक्का देतो, तुमचा सिनेमा फुटला. फुटलाय ना, मला वाटलंच होतं पण हे तुमचा सिनेमा फुटला. सॉरी, आमच्याकडे कोणीतरी सिनेमा हे हा एपिसोड नंतर दाखवा. पेपर फुटला. नाही सर, असं नाही होऊ शकत सर, नाही होऊ शकत. सिनेमा फुटलेला आहे, पेपर फुटलाय, काही करू शकत नाही. तर आता तुमचा सिनेमा तुमच्या आधी आम्ही जगाला दाखवणार आहे. त्यामुळे आता तुम्ही तयार राहा. 7 तारखेला बॉम्ब फुटेल तेव्हा कळेल. नाही, यांचा फॉर्म आधी फुटणार आहे. आम्ही अंडरग्राऊंड एपिसोड नंतर होणार आहे. आम्हाला माहित नाही काय घडणार आहे. पण तुमचा सिनेमा आणि हा सिनेमा शोधत राहा तुम्ही, त्यातलं काय तुम्हाला सापडतंय का जवळ जाणार आहे. पण काहीतरी गंमत आहे या सिनेमात जो आम्ही सादर करतोय. तुमच्या सिनेमात जसे हे डाकू आहेत तसे आमच्याकडे सुद्धा एक डाकू आहेत. त्यांनी ना, त्यांचं पण जंगल आहे, त्यांच्या जंगलामध्ये त्यांची एक गँग आहे. जंगलात एक खूप मोठा सामाजिक प्रॉब्लेम आहे, जंगलात पानपट्टी नाही. कुठे जावं माणसांनी. त्यांनी काय केलंय, जंगलामध्ये एक पानपट्टी टाकली आणि उद्घाटनासाठी त्याला एक सेलिब्रिटी पाहिजे. आणि त्या सेलिब्रिटीला त्यांनी केला धमकीचा फोन की तुम्ही नाही आला तर तुमचं काही करिअर होऊ देत नाही आपण. आता बघायचंय मग तो सेलिब्रिटी त्या पानपट्टीच्या उद्घाटनाला त्या जंगलापर्यंत पोहोचतोय का त्याला वाचवण्यासाठी कुणी वेगळीच माणसं या गोष्टीत धावून येणार आहेत. तुमचा पिक्चर आहे घर बंदूक बिर्याणी, आपला आहे घर बंदूक पानपट्टी. बघूयात मग आता या सिनेमात काय घडणार आहे. यासाठी मी सगळ्यांना समोर बसण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. सुरुवातीलाच मंडळी आपण जाणार आहोत आपल्या सिनेमातले जे इन्स्पेक्टर साहेब आहेत त्यांच्या घरी, राया साबळे आणि त्यांची मिसेस दीप्ती. बघूयात त्यांच्या घरी आज काय घडणार आहे. भेटूयात पहिल्यांदा मिसेस दीप्ती यांना. ए वहिनी, पापड कसे दिले? तू डायरेक्ट घरात कसं काय आला रे? ए उचल दे पापड. ए पापडाला हात लावायचा ना. अब लावला, पापड तुटतील. हे बघ तोडले. अहो! ए तुम्हाला मस्ती आली रे. होय नाही रे, तुझा बाप जाळंदूर संघटच. रेल्वे रेल्वे नाही रे, माझ्या आधी पंच मारतो का तुझा बाप. आता तुम्ही आला. पुतळा देऊन टाकला. जोडा. मला वाटलं ते खरं आहे. आता काय करणार त्याला. पुतळा होता, कळत नाही का एवढं. जोडा ते. नाही, तो फारच प्रायोगिक अभिनय करत होता. मला वाटलं खरं आहे तो. माणूस काय असू असू असू. टाळ्या टाळ्या टाळ्या. सांग, तुम्हाला कळत नाही, सांगत ना पुतळा आहे म्हणून. हो सर, काय कोण आहात तुम्ही?
अण्णा नागराज अण्णा आणि या अण्णा कोंडा बायको असते ना मी तुमची दीप्ती नाळ फेम. नाळमध्ये ह्या होत्या. हो माझ्यामुळेच नाळ शोले झाला मास्टरपीस. नाळमध्ये शोले होता तर शोलेमध्ये काय होत्या. या नाळमध्ये सांबा होत्या. सांबाला कसं शोलेमध्ये एकच डायलॉग आहे, पुरे 50,000. तसा यांना एकच डायलॉग होता, चहा घ्या. तुम्हाला आठवते का दीप्ती, तुम्हाला आठवते का तुम्हाला डायलॉग होता, चहा घ्या चहा घ्या. कधी तुम्हाला सुपारी मिळाली तर हा डायलॉग बोला तुम्ही, चहा घ्या. कारण काय झालंय ते सायराच्या डायलॉग वरती यांनी लय घरं बांधली. तुम्ही निदान चहा घ्यावरती एखादं काहीतरी घ्या चांगलं घर, असं माझं म्हणणं आहे. बघा बसा तुम्ही, ह्या पिक्चर मध्ये ना माझा वेगळा रोल आहे. काय वेगळा रोल आहे तुझा? वेगळा काय रोल? मी हिरोईन असते या पिक्चरची. तुम्ही नसते? हा, मेन हिरोईन मी असते. मग असं तर सायली पण सगळ्यांना सांगते मी मेन आहे पिक्चर मध्ये. मग ट्रेलर बघितलं, तुम्हाला सांगतो ट्रेलर बघितल्यानंतर सगळ्यांची रिॲक्शन इतक्या चांगल्या आल्या की बाबा तुम्ही चांगला पिक्चर बनवला. आणि एक चांगलं केलं नागराज तुम्ही की बाबा बिपाशा बासूला तिसरी हिरोईन घेतली पिक्चर. अयो बिपाशा बासू कुठे आहे त्याच्यात? मला पण तेच वाटलं. मी ट्रेलर बघितल्यानंतर कळलं ते आकाश टोसरे केसर वाढवून पळतो लोकांना वाटलं. मला 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 नंतर कळलं ते आकाश टोसरे, लोकांना वाटलं ते बिपाशा बासूच पळते म्हणून. बरं, ते सगळं जाऊ दे, तुम्ही हे अशी काय एंट्री घेतली हे तोडून सगळं. अरे नागराज आहे, नागराज बॉक्स ऑफिसची खिडकी तोडून एंट्री घेतो सगळं. साधं काम आहे. अहो पण ही बॉक्स ऑफिसची खिडकी नाही ना, आपल्या घरची खिडकी आहे, ती चौकट तोडली तुम्ही. चौकट तोडणाराच अभिनेता आपल्याला व्हायचं असतं. खरं कसं आहे, आपण चौकटीतलं काम करत असतो आणि सामाजिक जीवनामध्ये आपण जगत असतो त्यावेळेला नाही का बऱ्याचशा अशा गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये की आपण चौकटीत करायचा प्रयत्न करतो आणि आपण कसं होतं मग एक स्टॅग्नन्स येतो माणसाला. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच करायला लागतो आणि मग कुठेतरी त्या नाही का आपण त्यातून बाहेर पडण्याचा एक प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याला. त्यामुळे चौकट तोडणं फार गरजेचं असतं. कारण आपण सामाजिक चौकट जर नाही तोडली तर मग आपण कलात्मक ऱ्हास करतोय आपल्या सामाजिक जीवनात, असं मला वाटतं. आणि मग तिची सामाजिक पोकळी भरून काढण्याचं काम आहे कलाकाराला. अहो, ती पोकळी राहू दे, ही पितळेची पोकळी कोण भरणार आहे ते सांगा आधी. हे बघ कसं आहे ना, बिताडाची पोकळी भरण्यावरून मला एक माझीच कविता आठवली. कसं आहे, बिताडाला तडे गेले त्याच्यावर मला एक कविता आठवली. बिताडाला तडे गेले. भिंतीचे झालेले तुकडे पाहून, भिंतीचे झालेले तुकडे पाहून मला आठवतो पिझ्झा. भिंतीचे झालेले तुकडे बघून मला आठवतो पिझ्झा. पिझ्झाचेही होतात तुकडे. पिझ्झाचेही होतात तुकडे, एक असतो 200 रुपयाला. पिझ्झाचेही होतात तुकडे, एक असतो 200 रुपयाला आणि 150 रुपये मिळतात रोजाने भिंत लिपायला. एक असतो 200 रुपयाला आणि 150 रुपये मिळतात रोजाने भिंत लिपायला. इथे कळते समाजातली विषमता. इथे कळते समाजातली विषमता. तरी माणूस का करतो 150चं रिचार्ज? तरी माणूस का करतो 150चं रिचार्ज ज्यात मिळतो फक्त 1.5 GB डाटा, जेव्हा घरात नाहीये खायला आटा. अशा वेळी सर्वसामान्य माणसानं कसं जायचं फेसबुकवर लाईव्ह? क्या बात आहे सर. कवितेचं नाव आहे लिंबोणीच्या झाडाखाली बैल झोपलाय. तर अशी डोळ्यात पाणी आणणारी कविता आहे. क्या बात आहे सर, क्या बात आहे, एक नंबर सर. तुम्हाला खरंच कळलंय का उगाच टाळ्या वाजवताय? नाही, त्यांना वावा म्हणलं ना की लगेच मला पुढच्या पिक्चर मध्ये घेतील. कोण आहे, कोण तुम्ही, नाव काय? प्रवीण डाळिंबकर. काळी चिमणी गावाय पाहिजे लागा. ही बाई आहे, हे पण आहे का त्या पिक्चर मध्ये? काय हे पण आहे का त्या पिक्चर मध्ये? आहे का? म्हणजे अरे माझा लकी चार्म माहिती हो, सगळ्यांना माहिती आहे. तर एकदा सोमनाथसाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. माझा लकी चार्म. सोमनाथ नाही तर मी पिक्चर करत नाही. सोमनाथ नाही तर मी पिक्चर करत नसतो. कारण कसं आहे की सगळ्यांना माहिती आहे की सोमनाथची माझी पहिली भेट कशी झाली. आणि मी नाही का आम्ही पिस्तूल केला होता आणि मग एक आपली नाही का आपल्या गावामध्ये एक मिरवणूक निघते आणि मग ते राहू दे, पुढे बोला ना. हा म्हणजे त्यावेळेला आम्ही चाललेलो होतो आणि एक पुढे हलगी वाजवणारा पोरगा असा चाललेला होता पुढं. तर हलगी वाजवणाऱ्या पोरगाला मी बघितलं तर एक असा एक छान असा एक निरागस चेहऱ्याचा एक त्याच्यामध्ये एक सामाजिक भावना जपलेला एक पोरगा मला दिसला. तर हलगी वाजवणाऱ्या पोराला आपण इकडे हिरो केलं आणि मला वाटतं की
समाजात आपण जेव्हा राहत असतो तेव्हा समाजाचं देणं लागतं, त्यामुळे समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे. फॅन्ड्रीच्या टायमाचं 150 द्या की आणलं. सांगायला तू वेगळंच काहीतरी बोल आता. बोल आपलं काहीतरी आतला आतलं नको सांगू. पुढच्या पिक्चरचं बघू आपण काय करायचं. आई वा ए आई वा आता कोण येऊ. झाडावर झू 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 जाऊच्या खोई गोल 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 आहे मला खेळायला जाऊ नाही म्हणले ना. जाऊ दे ना. नाही म्हणले ना. मी सगळा अभ्यास करतो ना. काही तर नाही म्हणले ना. आज रविवारच आहे. नाही म्हणले ना. जाऊ दे ना. नाही म्हणले ना. तुझ्या कामं करतो ना. नाही म्हणले ना. जाऊ दे ना. नाही म्हणले ना. नाही तर सगळ्याला सांगतो काजल म्हणून तू बाबाची बूट पॉलिश वापरतो. जानावं खेळाले खपना तिकडे. हॅलो आ अवकाश मामा येणार आहे. कोण येतोय. अवकाश मामा. मामा येतोय. हो बापरे आता तो कशाला येतो. तुझा भाऊ कधी पण येतो. डोकं खातो माझा तो. राहू दे ना येतोय तर एवढं. जाऊ दे आता आला येऊ दे त्याला. काय आता उत्तावीर झालो गुडगा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी मिशल टाकून गोंधलं. एक मिनिट. काय चालू तुमचं. काय फोटो कोणात आणला दाखव. फोटो कोणात आणलाय. बापरे महाराष्ट्राचं क्रश. तिचा फोटो कशाला आणलाय. ती मला लय आवडती. अच्छा आता काय करलं. आय लव्ह सायली. काय करलं. आय लव्ह सायली. येडं नीट बघ. आय लव्ह सायजी झालं ते. आय लव्ह सयाजी लिहिले सायली लिहायचे. एल उलटा लिहिला म्हणून. एल उलटा लिहिला. एल उलटा नसतो तो जेच असतो. एल उलटा काय. एल उलटा नसतो कधी. तो जे असतो. जे असा एक अक्षर आहे. कशाला आला काही अक्कल आहे त्याला. फोटो कशाला आणलं रे. हे ती मला लय आवडती. झुंड पिक्चर मी दोघांसाठीच बघितलंय. कोणासाठी. एक ही आणि दुसरं. आणि दुसरं बाळ्या. बाळ्यासाठी का. हो माझे मित्र बोलले होते मला बाळ्या पिक्चर मध्ये हाय पिक्चर मध्ये हाय. मी 4 वेळा बघितला. क्या बात आहे. लय आवडलं म्हणून. नाही 3 वेळा बघितलं त्यात बाळ्या सापडलाच नाही मला. मग 4थ्या वेळा बघितलं तेव्हा बाळ्या सापडला. हा चष्मा लावून चष्मा लावला होता कसं ओळखणार. वेगळा लुक केला होता. क्या बात आहे. भाऊ तुझा कधी पण येतो. काय अक्कल आहे त्याला. हा सांगा जा ना येताना आधी. काय हळूहळू ठोसरशील. पडशील म्हणलं. अवकाश सावकाश. ऐका ना. तुझं आकाश नाव आहे. अवकाश नाव आहे. एक मिनिट सर. कोण आहे हा. माझा भाऊ येतो अवकाश ठोकर. काय करतो. शेफ येतो हॉटेलमध्ये. काय बिर्याणी बनवतो बाबा एक नंबर माहितीये का. काय सांगता. हा. सगळ्या प्रकारच्या बिर्याण्या बनवता येतात. हो. सगळ्या काय स्पेशालिटी काय आहे ना. व्हेज लोकांसाठी व्हेज चिकन बिर्याणी बनवतो. काय. व्हेज लोकांसाठी व्हेज चिकन बिर्याणी. म्हणजे हे बघा ही बघा. पण त्याच्यात कोंबडी असेल ना मग व्हेज कशी. कोंबडी प्लास्टिकची असते. आणि व्हेज ओरिजिनल असं व्हेज चिकन बिर्याणी. अच्छा म्हणजे कोंबडी टाकून द्यायची तुम्ही हे खायचं. हा बघितलं कसं खतरनाक आहे. उपवासाची पण बिर्याणी बनवतो मी. उपवासाची बिर्याणी कशी काय बनवतो तुम्ही. त्याच्यामध्ये कोंबडी आणि भात दोन्ही प्लास्टिकचे असतात. क्या बात. क्या बात. दुसरी दाखव ना दुसरी. तू ताई काय काय सांगितलं काय एकदम. दम बिर्याणी दाखव. दम ही बिर्याणी. बघ, दम बिर्याणी. कुठली दम बिर्याणी त्याचे खतरा ही बघा ही बघा. ही कोण खाईल. म्हणून दम असेल तर खाऊन बघा. म्हणून तिचं नाव दम बिर्याणी. असे हे दाखव ना तुझे खास एकदम.
हिनं काय काय सांगितलं काय नॉनव्हेज आयटम लय खतरनाक बनवतो तो. खतरनाक हेच आहे ना हा हे हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर हे बघा चिकन नशीब काय चिकन नशीब बापरे बघू बरं हा खतरनाक अरे काय नुसता जर असं आहे चिकन कुठं आहे तेच ना नशिबात असेल तर मिळेल ना म्हणून चिकन नशीब काय लागा अहो गावाकडे लय फेमस आहे ते नशिबात असेल तर ताटात पीस असं क्या बात. आणि बटर चिकन तर काय एक नंबर बनवतो बाई, ते तर खाल्लंच नाही तुम्ही त्याच्या सगळं हात सांगितलं बटर चिकन खतरनाक बटर चिकन एक नंबर आहे. बटर चिकन तर म्हणजे अजून नाव काढतात दाखवा दाखवा भारीच बटर चिकन. अरे काय हा बटर आहे ना चिकनच्या रश्यात बुडवून काय बटर चिकन अरे काय येडा काय येडा काय डाळिंबकर माझ्या बायकोचा भाऊ आहे त्यो. एकच नंबर लय हुशार माणूस राहू द्या राहू द्या एवढं नको डाळिंबकर राहू द्या देणार मी तुम्हाला पुढच्या पिक्चर मध्ये आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही. अवकाश अरे 2 दिवस ना मला तुझी लय आठवण येत होती बघ. काय गे अरे 2 दिवस स्वयंपाकाला बाई नाही आली ना. आता तू आलाय ना म्हणजे स्वयंपाकाची काळजीच मिटली बघ माझ्या. फोन वाजतोय माझा हॅलो हा डांगळक बोल हा बोल की काय सांगतोय आला का जरा फास्ट 40 मिनिटात अण्णा लय मोठी खबर आहे काय झालं काय झालं ते सुपरस्टार आकाश ठोसर आहे का नाही अरे देवा त्याला जंगलातला डाकू त्यानं बच्चा यादवनं धमकी दिल्या बाई जंगलात काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी सेलिब्रिटी पाहिजे आणि हे जर गेला नाही तर ठोसरला आकाशात पाठवीन अशी धमकी दिली आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे काय करायचं सर आपण असं करू कसं वाढणं आपण इकडे बघ जो अवकाश आहे की नाही हा जो आकाश ठोसासारखा दिसतो दिसतो गावातले सगळे मला परशा म्हणतात हा गावात एक आरची पण पटवली मी आरची धुमाळ होय ती पण हिरीत पोवायची म्हणजे काय पोहायची ती पोवायची मग तू बी उडी मारायचा नाही बा काय रिस्पेक्ट म्हणून नाही मग? अहो म्हशी सोबत पोहायची ती मी 2-3दा ट्राय केली होती उडी मारत होती म्हशीच्या शिंगावरच पडलो होतो मी तेव्हापासून आपण नाही बाबा 2 महिने आमचं होतं नंतर लय मारलं मला कोणी प्रिन्स नव्हे नाही तिच्या पोरांनी लग्न झालं होतं ती पोरं केवढी होती एक 12वीला एक ITI ला मग ती केवढी होती 42 काय लागा माणूस आहे काय चाललंय तुमचं काय कळतं का नाही मी काय सांगतोय आपल्याला मिशनवर जायचं तुम्ही काय प्रश्न विचारताय आपल्याला मिशनवर जायचंय एक काम करूया आपण तू डुप्लिकेट आकाश ठोसर म्हणून तिकडे जा त्यांना तरी काय कळतं कोणी ते तुला फसतील आम्ही तिकडं वेज बदलून येऊ वेज बदलून येणार आणि काय आता कार्यक्रम उद्घाटनाचं म्हणल्यानंतर पहिल्यांदा सगळे डाकू एकत्र येणार तिकडे मी त्यांचा एन्काउंटर करतो सगळ्यांना तिकडे ठोकतो तू बघतो तिकडे आधी आमच्या आधी जा हे बरे मला मारलं मग नाही मारणार ते तुला नाही मारणार भाऊ कदमला कसं मारते ते नाही मी नाही जाणार मी नाही जाणार टेन्शन घेऊ नको आम्ही येणार आहे तिथं आम्ही येणार आहे पिक्चर बनवायचं का नाही हा तू काय म्हणला भाऊसाहेब तुम्ही पैसे लावा मला हिरो करा तुझ्या भावाला हिरो करतो हा करा मी पैसे देतो सॉरी हा. पण म्हणजे कुठला पिक्चर बनवणार याला घेऊन हे पांडूचं आम्ही भोजपुरी व्हर्जन बनवणार आहे कुठलं नाव काय सय्या हमारा पांडबा फुटबॉल खेले झुंडमा चांगलंय सया आम्हाला पांडवा फुटबॉल केले झुंडमा झुंडमा असा पिक्चर आहे तू तिथे जा हा Yes, हा. मी तिकडे पाठवतो तू गेलास की आम्हाला ट्रॅक होईल की तू कुठे गेलास ते चालेल एक डिवाइस आहे माझ्याकडे जा आता जातो मी हा हा थांब ती डिवाइस गळ्यात घालून जा म्हणजे आम्हाला कळेल की तू कुठे आहे पुढे तुम्ही वेळेवर या का ती? येणार हे डिवाइस गळ्यात घाल अच्छा, हे डिवाइस हा जा याच्यात काय हे आहे का चिप ते नाही हे साधा हाड आहे ते चिप बीप तसलं काय खर्च काही नाही चिप बी साधा हाड आहे हे गळ्यात घालून गेला की नाही आमची कुत्र तुझ्या मागे मागे येणार लगेच
कुत्र मागे येणार पोलिसांची कुत्रे येतात आणि लवकर लवकर पुढे जा नाही तर लगेच धरतात हाड धरणार पटापट तू पुढे जा अच्छा, अच्छा, हा. ये तू टेन्शन घेऊ नको पण तुम्ही वेळेवर या नाही तर माझी हाड नाही काय टेन्शन घेऊ तू टेन्शन घेऊ नको ए चल बाबा कामाला लागायला पाहिजे आपल्याला बाबा काय आहे? मी बियो जंगलात कशाला तुला काय काम आहे तिकडे जंगल आहे ना तिकडे काय होते मग मला प्राणी खूप आवडतात आणि प्राणी माझ्यावर खूप प्रेम करतात. हा हा प्राणी प्रिय ह्याला घेऊन जा. अरे कशाचा प्राणी प्रिय फुलपाखर चावतात बाकीतली याला फुलपाखर चावलेले बघितलं का कोणी याला फुलपाखर चावतात त्याला आवडतं म्हणून ससा पाळला होता नरड धरलं होतं सशे कशाचा प्राणी गप घरात बसायचं शांतपणा करायचं नाही तिथे येऊन गप घरात बसायचं चला रे हा तुम्ही दोघं वेज बाजून आपल्याला जायचं हा? असा एकेकाला बघतो ना आता तू इथंच आहे का जाय ना सॉरी तर मंडळी आता आपण जाणार आहोत कोलावेरीच्या भयानक जंगलात ज्या जंगलाचा राजा एकच आहे बच्चा यादव भेटूयात त्यांना आणि त्यांच्या गँगला चाल चाल तुमची कशी चाल चाल तुम्ही आले मला माळ तुला जाळ जाळ हुगो पेटलं भाळ आम्ही चालू या काय बोला तिथं काय बोला तिथं काय बोला तिथं काय पत्तिल का पत्तिल का पत्तिल का इकडे ये. तू तिकडे बसला होता ना इकडे काय करतो इकडे काय आज इकडून आला तर पेमेंट मिळतंय खाली बसल्यावर पेमेंट नसते नागराज सर येता का छोटी एंट्री प्रमोशनचं पेमेंट हा कोण आहे हा कोण आहे पुष्पाराज पान खाएगा पण थुकेगा नहीं साला. हे कुठल्या जंगलात आलोय आपण बस 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 तू कोण आहेस वीरप्पन बापरे हे इकडे इकडे राहा तू इकडे हे आपण परफेक्ट जंगलात आलोय ना हे बरोबर आहे आपल्याच गँग मधले सगळे नका टेन्शन घेऊ तू हा कोण गेला मोगली मोगली आपण जंगलातच आहे मला तर कळत नाही आपण हाय जंगल आहे का मग आकाश ठोसरचा फू सिनेमा कुणालाच काय कळत नाही सगळं mix करून ठेवलंय. एक मिनिट मी इथं काय करतोय सांगा दिलवालों के दिल का करार लूटने मैं आया हूँ यूपी बिहार कन्नड़ मलयालम तेलुगु गुजराती आणि हॉलिवूड लुटणे काय दिलं काय बोला दिलं काय हॉलिवूड मध्ये काय केलंय तुम्ही सिनेमा केलाय मी हॉलिवूड मध्ये कुठला वॉन्टेड बायको हा हॉलिवूडचा सिनेमा होता नाही तसं मी सगळ्यांना सांगतो ऍक्च्युली हा हॉलिवूडचा सिनेमा होता म्हणजे लोक मला जास्त प्रश्न विचारत नाहीत त्याच्यावर कोण आहात कोण तुम्ही मी हा सयाजी सर मला माफ करा मी सयाजी मटणा बरोबर खीर नाही खायची मी सयाजी तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे घर बंदूक पान पट्टी. या सिनेमात पुढे काय घडणार आहे हे बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्यासाठी पाहूयात उद्याचा भाग. सयाजी सर काय सांगाल या वेगळ्या सिनेमाबद्दल. परिपूर्ण सिनेमा आहे ज्याच्यामध्ये बिर्याणी आहे पण सगळा मसाला आहे म्हणजे ॲक्शनचा
कॉमेडीचा, अजून इमोशनचा आणि परफेक्ट कॅरेक्टरायझेशन. मला वाटतं की अतिशय चांगलं म्हणजे हेमंत अवताडे डिरेक्टर आहेत आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आमचे नागराज मंजुळे आणि बाकी टीम इतकी परफेक्ट ठिकाणी परफेक्ट मसाला असं मी या घर बंदूक बिर्याणीचं हे काय सांगेन. वा 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 वा. आणि आम्ही ट्रेलर पाहतोय तर तुम्ही एका खतरनाक वेशात दिसताय आम्हाला. हातामध्ये हत्यारं बित्यारे घेऊन तुमची गँग घेऊन आम्हाला दिसताय. काय हे कॅरेक्टर, काय ही व्यक्तिरेखा? आम्ही कसं की आमची एक डाकू गँग आहे. अच्छा. आणि आमचं जग असं जंगलात आहे आणि आमचे काही प्रश्न आहेत. हो. आणि त्या प्रश्नासाठी आम्ही काय करणार ते आता 7 तारखेला बघा तुम्ही. बापरे. मंडळी, जसं आम्ही आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनाचं एक नवीन विश्व निर्माण करीत आहोत आणि आपल्या प्रेक्षकांशी दीर्घकाळापासून जोडलेले आहोत, तसंच शुगर कॉस्मेटिक्स देतं तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा मेकअप. शुगर वर्ल्ड ऑफ ब्युटीच्या माध्यमातून आज आपण आपल्या प्रेक्षकांची फेवरेट अभिनेत्री सायली पाटीलला इथे शुगर वर्ल्ड ऑफ ब्युटीला इन्व्हाइट करूया आणि जाणून घेऊया तिचे ब्युटी सिक्रेट्स. या. येस. तर आता मी तुला 2 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 2 प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुला शुगर कॉस्मेटिक्स यांच्याकडून मिळणार आहे एक छानसं गिफ्ट हॅम्पर. तर पहिला प्रश्न आहे, बऱ्याच वेळी असं होतं की आपण आउटडोअर शूट करत असल्यामुळे गरमी, पाऊस यामुळे तुमच्या मेकअपवरती त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता आणि यात लॉंग लास्टिंग मेकअप किती महत्त्वाचा आहे असं तुला वाटतं? आम्ही शूट्स करत असतो तेव्हा बॅक टू बॅक जर सीन लागले आणि जर का पॅचवर्क झालं तर ते खूप खराब दिसतं. त्यामुळे कुठल्याही प्रोडक्टमध्ये मला वाटतं की ते लॉंग लास्ट असणं जास्त महत्त्वाचं आहे. वा. आता एक छोटा खेळ आहे, टंग ट्विस्टर गेम आहे. शुगर है शुगर है हे तुला 7 वेळा म्हणायचं सलग. शुगर है 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 शुगर है. वा 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 वा. शुगर कॉस्मेटिक्स यांच्यातर्फे तुम्हाला मिळत आहे एक छानसं गिफ्ट हॅम्पर. घेऊन या. अभिनंदन. तर मंडळी, बघूयात आता आमच्या कार्यक्रमात जे प्रेक्षक येतात त्या प्रेक्षकांच्या मनात काय इच्छा आहेत. येस. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय प्रश्न आहे का कुणाला? हा प्रश्न विचार. मी सगळ्यांचा मी फॅनच आहे. हा. मला तिथं वरती यायचं होतं जरा. या लवकर या. या या. काय आणलंय तुम्ही? हे आणली ते बायकोनी बिर्याणी बनवली सगळ्या. तर म्हटलं जरा टेस्ट केली असती तर बायकोला सांगितलं. विनंतीने करेक्ट प्रमोशन केलं. कोणाच्या बायकोने केली? माझ्या बायकोनी. देतो हा बिर्याणी टेस्ट करायला जरा, चालेल का? प्लीज. अहो, पिक्चरचं नाव बिर्याणी तुम्ही आणलं म्हणजे ह्याच्यातच सगळं आला. उघडेल का ते? उघडेल. वा वा. चांगली बिर्याणी टेस्ट करतो. हॉटेल टाळ्या. बिर्याणी चांगली म्हणजे बायको चांगली आहे. तिकडे घ्या. आकाश द्या. द्या सगळ्यांना. थँक्यू थँक्यू. तर बायकोला कळवतो फक्त की आवडली सगळ्यांना. बिर्याणी एकदम चांगले. भाऊ कडक. तुमचं नाव काय? माझं सदाफट्टू. वा वा. फारच फारच छान. छान आहे ना? अप्रतिम. कळवतो फक्त. हा हॅलो. हा बिर्याणी आवडली सगळ्यांना, आवडली. मस्त झाली आहे ना? हा. पण काय नाही झालं त्यांना. काय? हा काय नाही झालं त्यांना म्हणलं. सांगितलं म्हणजे ड्रॉवर मध्ये डांबर गोळ्या होत्या ना, त्या हरवल्या होत्या. त्या सापडत नव्हत्या तिला. माझा तो आराध्य नाही छोटा,
तुला मस्ती करे. मग त्याला विचारले कुठे डांबर गोळ्या ठेवल्या कुठे तो म्हणला की बहुतेक बिर्याणी टाकली. तर बायको म्हणाली बिर्याणी स्वतः खाऊ नका, खाण्यापूर्वी दुसऱ्या कोणाला तरी द्या. आता काहीच नाही झालं ना, त्यामुळे मी खाऊ शकतो. हा काहीच नाही झालं. हा आवडली सगळ्यांना. तुमचं कुटुंब अख्खं बाराचं दिसतंय एकदम. लाज नाही तुम्हाला बिर्याणी चेक करायला आणली आमच्याकडे? नाही काय नाही. नशीब ना. फालतूगिरी करू नका तुम्ही परत येऊन. नाही चांगले प्रेक्षक म्हणून तुम्हाला बोलवलं होतं. नाही थँक्यू. अरे हा तो शिरा पण आणलाय तो जरा चांगले म्हणता असे करता तू कसा. मंडळी, जमना प्रसादने कंजूषपणात अक्षरशः PhD केली आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे सगळेच चक्रावून गेलेत. जमना प्रसादच्या खिशातून एक दमडी सुद्धा काढणं म्हणजे सूर्याला घाम फुटण्यासारखं आहे. कंजूस मक्खी चूस पाहाल तर हसून हसून पार वेडे व्हाल. आताच पहा फक्त ZEE5 वर. ऍप आत्ताच डाउनलोड करा. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये नवा सिनेमा घर बंदूक बिर्याणीच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. याच पाहुण्यांच्या बरोबरीनं आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे एथर सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या.